उन्हाळा सुरू झाला की सुरू होतात उन्हाळ्याच्या वेगवेगळ्या समस्या. त्यापैकीच एक म्हणजे त्वचेवर पुरळ उठणं, वांग येणं, त्वचा करपणं. ह्या समस्या जेव्हा शरीरावर होतात तेव्हा त्या लगेच लक्षात येतात आणि त्यावर उपायही लगेच केले जातात. पण डोक्याची त्वचा ही केसांनी झाकलेली असते, त्यामुळे डोक्यावर होणारे हे सगळे त्रास आपल्याला उशिराने लक्षात येतात. परिणामी केस गळती, केस वृक्ष होणं आणि केसांमध्ये कोंडा, बुरशी होणं असे कुठले उपाय करता येईल ज्यामुळे ह्या समस्या आपल्याला कमी जाणवतील किंवा अजिबात जाणवणार नाही, याच विषयी आज जाणून घेऊया. नमस्कार, मी तुमची सखी अनिता. उन्हाळ्यात आपल्याला वारंवार घाम येतो, त्यामुळे डोक्याच्या त्वचेवर केसांखाली घाण साचायला सुरुवात होते. त्यामुळे उन्हाळ्यात आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस नक्की धुवा, ज्यामुळे केसाची त्वचा ही निरोगी राहील, स्वच्छ राहील. टिप नंबर 2, बाहेर जाताना केस आणि डोक्याची त्वचा ही पूर्णपणे झाकलेली असेल याकडे लक्ष ठेवा, ज्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या डोक्याच्या त्वचेचा आणि केसांचा बचाव होईल. उन्हाळ्यात आठवड्यातून एकदा तरी केसांना तेलाने मालिश नक्की करा, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे केसांना होणारे नुकसान हे कमी व्हायला लागतात. टिप नंबर 4, तेल लावताना त्यामध्ये भीमसेन कापूर वापरा. भीमसेन कापूर हा केसांना गारवा देतो, त्यामुळे डोक्यात येणारे पुरळ कमी होतात. टिप नंबर 5, दर 15 ते 20 दिवसातून केसांना मेहंदी नक्की लावा. मेहंदी ही फक्त केसांचा पोत आणि रंग सुधारत नाही, तर डोक्याला गारवाही देतं, ज्यामुळे होणारे पुरळ, खाज हे कमी व्हायला मदत होते. टिप नंबर 6, जर केसाला अतिशय घाम येत असेल तर दिवसाला एकदा तरी केस आतून स्वच्छ पुसून घ्या आणि त्यांना छान वाळू द्या, जेणेकरून केसांना होणारी चिकट, बुरशी, कोंडा यांचा प्रादुर्भाव कमी होईल. तर या होत्या छोट्या छोट्या पण परिणामकारक उपाययोजना. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा असाच एखादा छानसा व्हिडिओ घेऊन येईल मी तुमची सखी अनिता. तोपर्यंत नमस्कार.